मुंबई पुणे एक्सप्रेसवर मिसिंग प्रोजेक्टमधून एक धक्कादायक आणि चिंताजनक व्हिडिओ सध्या समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये बोगद्याच्या तोंडाजवळ मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसते आणि दावा केला आहे की एका प्राण्याची हत्या करण्यात आली आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या कामगारांबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे। उलट रक्ताचे डाग साफ करत असल्याचे व्हिडिओमध्ये समोर दिसून येत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात संपूर्ण ना कोणता पंचनामा, ना कोणती कारवाई, ना कोणती अधिकृत चौकशी। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या घटनेला दुजोरा दिल्याचे समोर आलं आहे, तर काही कामगारांनी बैल मारल्याचं कबूल केल्याची चर्चा आहे। दरम्यान या प्रकरणावर MSRTC व्यवस्थापक संचालक अनिल गायकवाड यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं, मला या घटनेमध्ये कोणतीही माहिती नाही। म्हणजेच एवढा गंभीर प्रकार घडल्याचा दावा होत असताना अधिकृत यंत्रणांकडून मात्र पूर्णपणे अज्ञान व्यक्त केले जाते। आमचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता तिथे साफसफाई सुरू असल्याचे दिसून आलं आणि कामगारांकडून टाळाटाळी उत्तर दिली। यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की नेमके ते घडले काय? जर काहीच नाही घडलं तर साफसफाई का केली जाते? आणि जर घटना घडली असेल तर अद्याप कोणती कारवाई का नाही? सध्या या प्रकरणामुळे स्थानिक परिसरात संताप आणि संभ्रमाचं वातावरण आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकवार्ता या व्हिडिओची पुष्टी करत नाही। व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।